देशातील तमाम मातंग बांधवाला क्रांतिकारी जय लहूजी। आज मी आपल्या समोर येण्याचे कारण फक्त देशामधलं केंद्रातलं भाजपाचं सरकार पाय उतार करण्यासाठी तमाम देशातल्या मातंग बांधवांनी इंडिया आघाडीला पाठिंबा द्यावा अशी विनंती करण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। याचं कारण असं की इंडिया आघाडीतील सर्वच पक्षाच्या माध्यमातून मातंग समाजाला न्याय मिळालेला आहे, बऱ्यापैकी न्याय मिळालेला आहे। आणि म्हणून महाराष्ट्रातून न्यू भारतीय टायगर सेना संस्थापक अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्रातून मी न्यू भारतीय टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे। हा पाठिंबा विनामूल्य आहे। याचं कारण असं की आज देश धोक्यात आहे। देशाचं भारतीय राज्यघटना म्हणजे संविधान धोक्यात आहे आणि ती संविधान वाचावा, देश अबाधित राहावा आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा, यासाठी देशात इंडिया आघाडीला आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मातंग बांधवांनी महाराष्ट्रात भरभरून महाविकास आघाडीला मतदान करावे आणि देशामध्ये सर्व राज्यातून इंडिया आघाडीला मतदान करावे। मातंग समाजामध्ये विविध जातीचा समावेश आहे। मांग आहे, मादगी मांग आहे, दखनी मांग आहे, मसी मांग आहे, अशा विविध 13 जाती मातंग समाजामध्ये आहेत आणि त्या जाती वेगवेगळ्या नावाने विविध राज्यामध्ये ओळखल्या जातात। म्हणून विविध राज्यातून मातंग बांधवांनी देशामध्ये इंडिया आघाडीला मतदान करावे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मतदान करावे आणि देशातलं NDA भाजपाचं सरकार पाय उतार करावे। यासाठी आज मी महाराष्ट्रातून न्यू भारतीय टायगर सेनेचा महाविकास आघाडीला विनामूल्य पाठिंबा जाहीर केला आहे। माझी टायगर संघटनेच्या वतीने तमाम मातंग बांधवाला विनंती आहे, आपण महाविकास आघाडीला मतदान का करावे?
आणि इंडिया आघाडीला मतदान का करावे याचं मी आपल्या समोर विश्लेषण करणार आहे। याचे कारण असं की तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी असताना बाबासाहेब गोखलेंनी दिल्लीला एक मोर्चा काढला। बाबासाहेब गोखले हे मातंग समाजाचे नेते होते आणि त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली की आपल्याला महाराष्ट्रामध्ये न्याय मिळत नाही, आपण इंदिरा गांधीच्या कार्यालयावरच मोर्चा काढायचा। म्हणून 1 ऑगस्ट 1984 ला डॉक्टर बाबासाहेब गोखले यांनी दिल्लीला मोर्चा काढला आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मातंग समाजाच्या विकासासाठी इंदिरा गांधीने महामंडळ मातंग बांधवाला साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने मंजूर केले। तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना त्यांनी अधिकृत मान्यता दिली आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ म्हणून आज कार्यरत आहे। ते महामंडळ काँग्रेसने दिलेला आहे। आज त्या महामंडळातून 1985 ला या महामंडळाची अंमलबजावणी झाली आणि 1985 ते 2024 म्हणजे आजपर्यंत 39 वर्ष मातंग समाजाला लाखो रुपये देण्याचं काम काँग्रेसच्या या दानशूर वृत्तीमुळे आणि अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मातंग समाजाला साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने दिल्यामुळे आज महाराष्ट्रातले देशातले लाखो तरुण आपल्या उद्योगाला लागलेले आहेत। हे कधीही मातंग समाजाने विसरू नये, कारण मातंग समाजाला या देशामध्ये इमानदार समाज म्हणून ओळखलं जातं, उपकाराची जाणीव फेडणारा समाज म्हणून ओळखलं जातं। शिवछत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासून एक इमानदार मातंग समाज म्हणून या मातंग समाजाकडे पाहिलं जातं। सर्जा मांगासारखे मांग लहुजी वस्ताद साळवेंचे वडील राघोजी साळवे यांच्या क्रांतिकारी विचाराचे मांग या महाराष्ट्रातच नाही तर देशात निर्माण झालेले आहेत आणि म्हणून शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी मातंग समाजाला राऊत पदवी आणि मातंग समाजाला नाईक म्हटलं जातं आणि तो शिवाजी महाराजांना दिलेला मान, महाराजांचा मान आतापर्यंत कायमस्वरूपी टिकून ठेवणारा मातंग समाज अवघ्या देशाला माहित आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी मातंग समाजाने भरभरून महाविकास आघाडीला मतदान करावे असे आवाहन न्यू भारतीय टायगर सेनेच्या वतीने मी प्रभाकर लोंढे आपणास करत आहे। तत्कालीन मुख्यमंत्री काँग्रेसचेच 1 ऑगस्ट 1999 ला
बाबासाहेब गोपले आझाद मैदानावर उपोषणाला बसले। ते साखळी उपोषण 1600 दिवस चालले आणि तत्कालीन मुख्यमंत्री काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे यांनी 2003 ला मातंग समाजाला आरक्षण देण्यासाठी क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोग स्थापन करण्यासाठी मान्यता दिली। तो आयोग 2008 पर्यंत चालला। त्याचा अहवाल महाराष्ट्र सरकारला 2 प्रतीमध्ये दाखल करण्यात आला। एक अहवाल रमेश कदम आयोगाचे अध्यक्ष आणि दुसरा अहवाल दिलीप आगळे उपाध्यक्ष, या 2 अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला दाखल करण्यात आला। दुर्दैवाने 2013 ला या प्रक्रियेला सुरुवात झाली होती आणि त्याच काळामध्ये महाराष्ट्र सरकार काँग्रेसचं राष्ट्रवादीचं पाय उतार झालं। यामुळे मातंग समाजाला आरक्षण देणं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला अशक्य झालं आणि म्हणून ज्यांनी मातंग समाजाचा विकास करण्यासाठी क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोग निर्माण केला, ते सुद्धा काँग्रेसचेच मुख्यमंत्री होते। म्हणजे काँग्रेसनं मातंग समाजावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपकार केला। आता महाविकास आघाडीचा दुसरा घटक म्हणून शिवसेना हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 1995च्या मनोहर जोशीच्या सरकारमध्ये मातंग समाजाचे 12 आमदार निवडून देण्याचं काम आणि त्या आमदाराला तिकीट देण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं। हे मातंग समाजाला विसरता येत नाही। पहिला आमदार आणि धाराशिव जिल्ह्यातला पहिला खासदार निर्माण व्हावा म्हणून यशवंत पेटे यांना एका शब्दावर खासदारकीचं तिकीट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिलं होतं। खासदारकीचं तिकीट मिळवण्यासाठी आता काय काय करावं लागतं हे लक्षात घ्या। म्हणजे बाळासाहेब ठाकरे किती उदार मनाचे आणि मातंग समाजावर किती प्रेम करणारे होते, हे त्यांनी यशवंत पेटेंना पडत्या काळामध्ये अत्यंत गरीब व्यक्ती, कुठला पैसा होता तरी सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी खासदारकीचे तिकीट धाराशिव जिल्ह्यामध्ये यशवंत पेटे मांग या कार्यकर्त्याला दिलं होतं। दुसरं तिकीट धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यामध्ये मातंग समाजाचे नेते बाबासाहेब गोपले यांना कळंब मतदारसंघातून 1991 ला शिवसेनेकडून तिकीट दिलं होतं। बघा शिवसेनेचं प्रेम मातंग समाजावर किती आहे, काँग्रेसचं प्रेम मातंग समाजावर किती आहे। शरदचंद्रजी पवारकडे जरा वळू। सन्माननीय आदरणीय शेतकऱ्याचे कैवारी तत्कालीन कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांनी लक्ष्मणराव ढोबळे सारखा एक मातंग समाजाचा कार्यकर्ता फक्त जिभेवर सरस्वती आणि भाषणाचं कौशल्य, पेशानं प्राध्यापक, मातंग समाजाची व्यथा सतत मांडणारे शरदचंद्रजी पवारनी जवळ केले। त्यांना पाणी पुरवठा मंत्री बनवलं, त्यांना अन्न पुरवठा मंत्री बनवलं। ते आमदार 2 वेळेस राहिले
आज लक्ष्मणराव ढोबळे यांचं नाव पूर्ण राज्यामध्ये घेतलं जात होतं. लक्ष्मणराव ढोबळे यांना शरदचंद्रजी पवारने उभा केलं. रमेश कदमांना शरदचंद्रजी पवारने उभा केलं. असे विविध आमदार मातंग समाजाचे शरदचंद्रजी पवारने उभा केले. बाबासाहेब गोपलेंना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे चेअरमन केलं. मच्छिंद्र सकटे यांना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे चेअरमन केलं. रमेश कदमांना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचं चेअरमन केलं. हे सगळे चेअरमन महाराष्ट्राचे राज्यमंत्र्याचा दर्जा आणि लाल दिव्याची गाडी हे सर्व शरदचंद्रजी पवारनी केलं. आणि म्हणून ह्या तीन पक्षाची जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाने मातंग समाजावर जो उपकार केलाय त्या उपकाराची परतफेड करण्याची जबाबदारी तमाम महाराष्ट्रातल्या मातंग बांधवावर आहे. कशी परतफेड करायची हे तुम्ही ठरवा. माझी विनंती करायचं काम आहे. मी सांगितलं आणि माझं तुम्ही ऐकलं असं नाही. मताचा अधिकार स्वतंत्र आहे, लोकशाही आहे. विनंती आहे माझी, कारण उपकाराची परतफेड करणं हे मातंग समाजाचं काम आहे. आणि मातंग समाज कधीही कोणाला बेमान होत नाही. आणि मला आजही विश्वास आहे मातंग समाज महाविकास आघाडीला कधीच बेमान होणार नाही. लक्षात ठेवा, आज केलेली मदत लोकशाहीला, आज केलेली मदत लोकसभा निवडणुकीला, उद्याच्या आमदारकीला, विधानसभेला निश्चित फायदेशीर ठरणार आहे. आणि ही केलेल्या मदतीची निश्चितच महाविकास आघाडी जाणीव ठेवल्याशिवाय राहणार नाही. हा मला विश्वास आहे. बाबांनो, जसं कराल तसं भराल म्हणे. तुम्ही चांगलं केलं तर तुमच्या वाटणीला चांगलंच येणार. आज लोकसभेमध्ये तुम्ही मदत करा महाविकास आघाडीला आणि पुन्हा हक्काने अधिकाराने भांडा. शरदचंद्रजी पवारच्या घरी जाऊन भांडा, गावात आल्यावर भांडा. राहुल गांधींना जाऊन भेटूया, नाना पटोलेंना हक्काने बोलूया, उद्धवजी ठाकरे साहेबांना जाणीव करून देऊया. आपले पिताश्री बाळासाहेब ठाकरेंनी मातंग समाजाला सक्षम बनवण्यासाठी आजचे अण्णाभाऊ साठे म्हणजे ज्ञानेश्वर असा उल्लेख सारस भागातल्या अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभा करत असताना उद्घाटनानिमित्त बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. म्हणजे मातंग समाजावर विश्वास बाळासाहेब ठाकरेंचा आहे. आणि म्हणून आज अण्णाभाऊ साठेंचे नातू सचिनजी साठे यांनी विनामूल्य महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून सेनेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. लक्षात घ्या, आता मातंग समाज सुज्ञ झालाय. आपल्या कामाची आपल्याला पावती मिळाली पाहिजे. या माध्यमातून मातंग समाज आज सक्षम झालेला आहे. आणि त्याच धर्तीवर धाराशिव जिल्ह्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांना निवडून देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातल्या 3-3.5 लाख मातंग समाज बांधवांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीर उभा राहावे आणि धाराशिव जिल्ह्यातून ओमराजे निंबाळकर यांना
3 ते 3.5 लाखाने विजय करावे अशा पद्धतीचं आव्हान न्यू भारतीय टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी तमाम मातंग बांधवाला करत आहे। हे आव्हान करणं माझ्या हातात आहे, विनंती करणं माझ्या हातात आहे, पण मतदान करणं तुमच्या हातात आहे। समाज बांधवांनो, आपलं इतर पक्षानं कुणीही चांगलं केलेलं नाही। आपल्या गळ्यात गाडग्याने कमरेला खराटे बांधण्याचं काम इतर पक्षाच्या संघटनेने केलेलं आहे। भाजपानं 10 वर्षामध्ये मातंग समाजाचं विधायक एकही काम केलेलं नाही। या 10 वर्षामध्ये अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ 5 वर्ष बंद होतं। NSFDC या नावाच्या स्कीम दिल्लीहून चालतात, तीही स्कीम बंद होती। डायरेक्ट त्या स्कीम मधून 2 लाख रुपये मिळायचे, तेही बंद होतं। महाराष्ट्रामध्ये बँकेमधून आणि महामंडळामधून दोन्ही मिळून 1.5 लाख रुपये मिळत होते, तेही बँका उभा राहू दिना झाल्या। अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये अवघ्या 10,000 रुपयासाठी 2 जामिनी घेतल्या जातात। आता 10,000साठी एक सरकारी नोकरदार आणि एक शेतीचा, ते 10,000ला सुद्धा जामीन द्यायला कोणी तयार होईना। आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार निवडून द्या। महाविकास आघाडीच्या माध्यमातून न्यू भारतीय टायगर सेनेची मागणी आहे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून 25 लाख रुपये डायरेक्ट देण्यात यावे, विनामूल्य जामीन न घेता। 25 लाख रुपयापर्यंत कर्ज जर आपल्या मातंग बांधवांना तरुणांना मिळालं असेल आणि मिळालं तर मातंग समाज दारिद्र्य परिस्थितीमध्ये कधीच जीवन जगणार नाही। आणि म्हणून संसदेमध्ये आवाज उठवण्यासाठी आणि मातंग समाजाला आर्थिक सक्षम बनवण्यासाठी धाडशी वृत्तीचे ओमराजे निंबाळकर या खासदाराला आपण निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे। मी त्यांना भावी स्टेजवर सुद्धा म्हणेन, साहेब तुम्हाला आम्ही विनामूल्य पाठिंबा दिला आहे, आता आमचं कर्तव्य होतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मतदान करणे, ते आम्ही केलं। आता तुमचं कर्तव्य आहे की मातंग समाजाला 25 लाख रुपयापर्यंत कसलीही जामीन न घेता अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामधून सरकारच्या बॉन्डवर 25 लाख रुपये कर्ज देण्यात यावं, थेट कर्ज 25 लाख रुपयापर्यंत। आणि मातंग समाजाला आर्थिक सक्षम बनवण्याचं काम तुम्ही करावं लागतंय। अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये तमाम मातंग बांधवांनी ओमराजे निंबाळकर यांना आडवून बोलण्याची धमक आपण निर्माण केली पाहिजे। कारण आपण जसं त्यांना सहकार्य करू तसंच तेवढ्याच ताकदीनं आपण त्यांच्याकडून सहकार्य मागू। यासाठी आपल्याला 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये येणाऱ्या 7 मेला तमाम मातंग बांधवाचं, स्त्री पुरुषांचं, तरुण बांधवाचं झाडून मतदान गेलं पाहिजे। आणि ओमराजे निंबाळकर याच 3-3.5 लाखाची आघाडी घेऊन, मातंग समाजाच्या मताची आघाडी घेऊन 3-3.5 लाखाने विजय झाले पाहिजेत। तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये हक्कानं महाविकास आघाडीच्या उद्धवजी ठाकरे साहेबाला, शरदचंद्रजी पवार साहेबांना, नाना पटोले साहेबांना
या सर्वांना बोलायचा अधिकार राहील आणि आपल्या हक्काचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना तर घरातल्या सदस्यासारखं आपल्याला बोलता येईल। आणि म्हणून माझी तमाम मातंग बांधवाला विनंती आहे, बाबांनो, मी याच्या अगोदर कोणालाही पाठिंबा देऊन दुपट्टी वागणूक केलेली नाही, मी छक्के पंजे केलेले नाहीत। मी तुमच्या मदतीला घरापर्यंत सातत्यानं भेटत आलो आहे। तुमच्या संकटात सुखात दुःखात तुमच्या अडीअडचणीमध्ये सतत मदत केलेली आहे। आता मी तुम्हाला मदत केली म्हणून तुम्ही मदत करावी असं नाही। तुम्ही आपल्या समाजाचं भलं करण्यासाठी प्रभाकर लोंढे निवडणुकीला उभारलेला नाही। मी तुमच्याकडे वैयक्तिक मत मागे आलो नाही, पण ज्याच्या हातून समाजाचं भलं झालेलं आहे त्या महाविकास आघाडीच्या ओमराजे निंबाळकरांना आपण मतदान करणं हे उपकाराची परतफेड करण्यासारखं आहे। कारण महाविकास आघाडीतल्या इंदिरा गांधीने, उद्धवजी ठाकरे साहेबांनी, शरदचंद्रजी पवार साहेबांनी आणि आजच्या नाना पटोले साहेबांनी सुद्धा विधानसभेमध्ये मातंग समाजाच्या अबकड करून मातंग समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी सातत्याने केलेली आहे। आणि म्हणून मातंग बांधवांनी भाजपाच्या भूलथापाला बळी न पडता, भाजप ही वापरून घेते, भाजपाने मातंग समाजाचं कुठलंही कल्याण केलेलं नाही। 10 वर्षामध्ये कसल्याही प्रकारचं काम मातंग समाजाचं केलेलं नाही। फक्त मातंग समाजाला वेड्यात काढणे, भूल थापा देणे, कोपराला गुळ लावणे एवढंच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे। राहिला प्रश्न धाराशिव जिल्ह्याचा, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असो किंवा अण्णाभाऊ साठे पुतळा असो, अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याची मी प्रभाकर लोंढे 1985 पासून आज 2024 पर्यंत सातत्याने मागणी केली। राणा जगदीशसिंह पाटील यांना कुठेही अडवण्याचं काम केलं। डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या हातातलं माईक घेऊन मी म्हणालो होतो, आता नुसते भाषण नको, आमच्या पोटाला राशनाची गरज आहे, ते राशन पाहिजे आणि त्या राशनापेक्षा आमचा स्वाभिमान अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आम्हाला पाहिजेत अशी मागणी 1998 ला केली। 1995 ला अण्णाभाऊ साठे चौकामध्ये फक्त साधा बोर्ड लावलेला होता आणि या प्रखर मागणीला तत्कालीन ऊर्जा मंत्री पद्मसिंह पाटील यांनी 1,12,000 रुपये दिले आणि ते चौकाचा कट्टा बांधून घेतला 2002 ला। फक्त कट्टाच बांधून मिळाला। 2002 ते 2024 पर्यंत फक्त कट्ट्याची गुत्तेदारी करणारेच माणसं त्या चौकामध्ये येतात। प्रत्येक वर्षाला सुशोभीकरण म्हणून 10, 15, 20 लाखाची गुत्ते घेतात। फक्त गुत्तेदारीतून गुत्तेदार जगतो। अण्णाभाऊ साठेंचा पुतळा तसाच राहतो 2024 पर्यंत। म्हणजे बघा, 2002 ला कट्टा बांधला, 2024 पर्यंत फक्त भूलथापा प्रत्येक वर्षाला। या वर्षात पुतळा उभा करू, दुसऱ्या वर्षात पुतळा उभा करू, तिसऱ्या वर्षात पुतळा उभा करू। राणा जगदीशसिंह पाटील यांना मी सातत्याने बोललो, दादानी होकारापेक्षा दुसरं काहीही केलं नाही। आणि म्हणून या पुढच्या कालावधीमध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आणि तमाम मातंग समाजाचा स्वाभिमान जर आपल्याला उभा करायचा असेल तर ते पुतळ्याच्या माध्यमातून मातंग समाजाचा स्वाभिमान निर्माण होणार आहे आणि
ते करण्यासाठी साकडं आपल्याला ओमराजे निंबाळकर आणि कैलासदादा पाटलाकडे घालायचं आहे. कारण कैलासदादा पाटलांनी उस्मानाबादच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या पुढच्या चौकामध्ये लहुजी वस्ताद साळवे यांचा स्मारक उभा करण्यासाठी 6 लाख रुपयाचा निधी देऊन ते चौक आखून बांधून दिला. तातडीने निर्णय. म्हणून या पुढच्या कालावधीमध्ये क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे आणि अण्णाभाऊ साठे या 2 महामानवाचे पुतळे उभा करून पूर्ण देशाचा स्वाभिमान, जिल्ह्याचा स्वाभिमान आणि तमाम बहुजन समाजाचा स्वाभिमान जर आपल्याला उंचवायचा असेल तर तुम्ही तन मन धनाने मातंग समाजाचं सर्वची सर्व मतदान महाविकास आघाडीच्याच पदरात पडावं आणि महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातले सर्वच लोकसभेचे उमेदवार निवडून द्यावे आणि धाराशिव जिल्ह्यातला तडफदार, धाडसी, सर्वसामान्याला वेळेत मदत करणारा, अर्ध्या रात्री फोन उचलणारा असा लोकसभेचा उमेदवार, महाविकास आघाडीचा उमेदवार 3 ते 3.5 ते 4 लाखानं आपण सर्वांनी भरभरून मतदान करून निवडून द्यावा, एवढीच अपेक्षा तमाम मातंग बांधवाकडून करतो आणि याच ठिकाणी थांबतो. मी प्रभाकर लोंढे, न्यू भारतीय टायगर सेना संस्थापक अध्यक्ष. लक्षात ठेवा, आज नहीं तो कभी नहीं. आजच निर्णय घ्या. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी देशामध्ये आणि राज्यामध्ये सत्यताना एवढीच अपेक्षा करतो थांबतो. जय शिवराय, जय भीम, जय लहुजी.